हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी आज तुमच्यासोबत छोटंसं माझं रुटीन शेअर करते की मी शंभूला घेऊन शंभू झोपल्यानंतर किंवा कधी जेवण बनवते. तर मी आत्ता बनवते आहे वांग्याची भाजी. तर ते बघा, मस्त वांगी छान कापून घेतली आहेत, देठं वगैरे काढली आहेत, त्याचं छान छान मस्त त्याला क्लीन करून घेतलं आहे. ते दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत. तर त्याला पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि त्यानंतर आता याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मग मी त्याच्यासाठी मसाला वगैरे लागणारा काढत आहे. तर इथे लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलं, ह्यांना सगळ्यांना व्यवस्थित करून घेतलं. लसूण बारीक चिरून घेतला, कढीपत्ता काढून घेतला आणि कोथिंबीरही चिरून घेतली. त्यानंतर आता इथे शेंगदाणा कूट घेतलं आहे आणि बाकी मसाले घेतलेत, मीठ, हळद, आपल्या आवडीचे मसाले घ्या. मी खारं वांगं बनवणार होते, मला जास्त आवडतं आमच्या इथे. त्यामध्ये लसूण टाकलं, मीठ टाकलं शेंगदाण्याच्या कोटमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर, आणि त्यानंतर हे मिक्स करून आपले वांग्यामध्ये छान प्रकारे भरून घेतलं. आता ते एक वांगं असं होतं की त्यात भरतच नव्हतं, मी मुद्दाम दाबू भरत होते. आणि त्यानंतर काय केलं, मी हे सगळे मसाले काढून घेतले. आणि आता शंभू झोपलं म्हणल्यावर काय करणार, मग बाहेर आले, खूप गरम करून तेल आणलेलं बाहेर आणलं. त्यानंतर त्यामध्ये टाकलं लसूण, हळद, मीठ आणि हे वांगे टाकली. आता हे सगळं होईपर्यंत थंड झालं तेल, तरी पण मी तसंच हलवत राहिले. आणि त्यानंतर मग रिटर्न मी रूममध्ये येऊन गॅस लावलेला आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. आता इथे म्हणजे भाजी शिजती आहे, हे सगळं करण्यासाठी मी बाहेर गेलते याला उठून ये म्हणून. आणि फायनली महाराज आमचे उठले. आता काय करणार, उठले म्हणल्यावर तसंच यांना घेऊन काहीतरी बनवावं लागेल. तर वांग्याची भाजी शिजली होती, मग वरतून शेंगदाण्याचा कूट घातला. मग महाराज उठले म्हणल्यावर काय भाकरीही करून देईन आणि चपातीही करून देईन. त्यांना मस्त फिरवत बसले मी इकडं, चक्रा मारतीये, पण यांना काही बस नकोच होतं. अजून फिरव, थोडंसं बॅकग्राऊंडला इग्नोर करा. आता लंगोट्या वगैरे असतातच, तुमच्याही घरात असतील, पण ते तुमच्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, माझ्या व्हिडिओमध्ये दिसतं. सो फायनली जेवण बनवलं आणि बाय. आता मिनी ब्लॉग कसा वाटला